नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घोडबंदर रोडच्या बोरीवडे मैदानावर मी आता उभा आहे आणि ही भव्य दिव्य तयारी सुरू आहे गरब्याची. आपल्याला माहिती आहे की येत्या काही दिवसात नवरात्री सुरू होतीये आणि पहिल्यांदाच घोडबंदर वासियांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. कारण या मैदानावर ह्या वर्षी भव्य दिव्य असा गरबा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या घोडबंदर वासियांसाठी ही पर्वणी दिली जाणार आहे आणि या गरब्याचं भव्य दिव्य अशा या गरब्याचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच ही भव्य दिव्य अशी तयारी सुरू असलेली आपण पाहतोय. जर आपण समोर पाहिलं तर भव्य दिव्य असा हा स्टेज इथे उभारण्यात आलेला आहे आणि स्वतः पूर्वेश प्रताप सरनाईक या सगळ्या गोष्टींची पाहणी करताना आपल्याला दिसतायत. तयारी कशी सुरू आहे ते पाहतायत, कारण अवघे काही दिवस आता या कार्यक्रमासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींची तयारी जर आपण पाहिलीत तर अंतिम टप्प्यात आहे. या बोरीवडे मैदानावर पहिल्यांदाच हा भव्य दिव्य असा इव्हेंट होतोय आणि घोडबंदर वासियांसाठी ही एक पर्वणी म्हणावी लागेल. यावर्षी 10 दिवस हा संपूर्ण इव्हेंट असणार आहे. एक दिवस वाढलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या घोडबंदर वासियांसाठी हा गरब्याचा हा जो मोठा इव्हेंट जो आहे तो यावर्षी या बोरीवडे मैदानावर होणार आहे. मी पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणार आहे या संदर्भामध्ये कशी तयारी सुरू आहे आणि यावेळी या गरब्याला कोण कोण येणार आहेत, कोणते कोणते मोठे सिंगर आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पूर्वेश सरनाईक यांच्याकडून घेणार आहोत. तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला दिसून येते. पूर्वेश सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. पूर्वेश भाई, खूप मोठा स्टेज आहे, भव्य दिव्य अशी तयारी सुरू आहे. घोडबंदर वासियांना काहीतरी नवीन आहे यावर्षी. नाही, नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून घोडबंदर रोडचे आमचे जे रहिवासी आहेत त्या सगळ्यांची मागणी होती की आपल्याला या घोडबंदर रोडमध्ये मोठा असा नवरात्र उत्सव, दांडिया उत्सव हा करायला पाहिजे. आणि नक्कीच आपण पाहू शकता की आज ठाण्यामध्ये संपूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते संपूर्णपणे संस्कृती व प्रतिष्ठानी प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत. आदरणीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तथा आमचे राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब या दोघांच्या आशीर्वादानं आज पहिल्यांदा आपण या घोडबंदर रोडमधील डीमार्टच्या मागे असलेला आपला हा जो महानगरपालिकेचा मैदान आहे त्या मैदानावर दांडिया उत्सव करतोय. आणि नक्कीच मला आनंद आहे की अतिशय चांगला प्रतिसाद हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आम्हाला या घोडबंदरच्या रहिवाशांनी दिलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा नवरात्र उत्सव ठाण्यामध्ये जसं आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ठाणे रासरंग जो कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं शेवटी कसं आहे, रासरंग हा नवीन ठाणे म्हणजे जुन्या ठाण्याच्या लोकांसाठी तो निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. परंतु आमचं हे जे नवीन ठाणं आहे घोडबंदर रोड या नवीन ठाण्याच्या लोकांसाठी सुद्धा आम्ही ह्या वर्षापासून हा नवरात्र उत्सव करण्याचं ठरवलेला आहे. पूर्वेश भाई, मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की लाखो पासेस ऑलरेडी गेलेले आहेत, सगळ्यांच्या घरापर्यंत लाखो पासेस पोहोचलेले आहेत. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहू शकता की हे मागे असलेले जेवढे सोसायटीज आहेत हे घोडबंदर रोड मधले जे आमचे खऱ्या अर्थानं आज महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी बघितलं तर हा 50 ते 55 हजार मतदारांचा हा वॉर्ड आहे आणि या वॉर्डच्या माध्यमातून एकूण ही या ठिकाणी लोकसंख्या ही 2.5 ते 3 लाखहून अधिक आहे. आणि नक्कीच ह्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना एक चांगलं या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी, एक चांगलं सांस्कृतिक केंद्र उभार करण्यासाठी आज या ठिकाणी आदरणीय सरनाईक साहेबांनी निश्चित केलं होतं. आणि घोडबंदर रोडचे जे आमचे नागरिक आहेत
त्यांनी मागून आमच्याकडनं पासेस घेतले की पहिल्यांदा असा मोठा नवरात्र उत्सव या संपूर्ण घोडबंदर रोडमध्ये होतो, तर आम्हाला ह्याचे पासेस कुठे मिळतील, कसे मिळतील, यासाठी त्यांनी आम्हाला संपर्क केला. आणि नक्कीच प्रत्येक सोसायटीचे जे आमचे चेअरमॅन सेक्रेटरी आहेत, प्रत्येक सोसायटीच्या नागरिकांपर्यंत हे पास पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. पुरेशभाई, सरनाईक म्हटलं की आता पहिले ओपन आर्ट्स फेस्टिवल आठवतो. ओपन आर्ट्स फेस्टिवल सगळ्यात मोठा होतो, दरवर्षी सुरू आहे, एक भव्य दिव्य तो देखील इव्हेंट असतो. घोडबंदरवर हा आता पहिलाच इव्हेंट तुम्ही सुरू केलेला आहे, पुढे देखील फ्युचरमध्ये कायम असा राहील? नाही, नक्कीच. आणि तुम्हाला एकदा सांगतो की एकदा सरनाईक परिवाराने कुठला कार्यक्रम जर सुरू केला तर तो कायमस्वरूपी राहत असतो. म्हणजे आज पहा की आमच्या दहीहंडीलाच म्हणजे मला आठवतं की 94 की 95ला सरनाईक साहेबांनी समतानगरला ही दहीहंडी सुरुवात केली होती आणि आजही ती दहीहंडी कायम आहे. समतानगरची नवरात्र उत्सव ती आजही कायम आहे. म्हणजे देवी त्या ठिकाणी आमच्या येत होत्या, आता तिथे आपण मंदिर तयार केलेलं आहे. त्याचसोबत संस्कृती आर्ट्स फेस्टिवल आहे, दहीहंडी आहे, अनेक असे सांस्कृतिक उपक्रम जे आहेत ते आपल्या माध्यमातून राबवत असतो. काही म्हणजे मागच्या वर्षी आपण लहान मुलांसाठी वंडरलँडचा कार्यक्रम सुद्धा घोडबंदर रोड आणि उपवनला केला होता. तर असे अनेक कार्यक्रम आता ह्यापूर्वी आपण करत होतो त्या भागाला. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये घोडबंदर रोडमध्ये सुद्धा असेच चांगले कार्यक्रम आपण करत राहणार. पुरेशभाई, ओपन आर्ट्स फेस्टिवलला मोठे मोठे जे कलाकार आहेत ते येत असतात. आता या गरब्याला कोण आहे? आता नाही, मी आपल्याला सांगतो, दिव्या कुमार, ज्याला गरबा प्रिन्स म्हणतात, असा दिव्या कुमार हा बॉलिवूडचा अतिशय नावाजलेला एक सिंगर आहे आणि अतिशय चांगलं त्याचं गरब्याचं जे ट्युनिंग आपण म्हणतो ते लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आणि निश्चितपणे आपण दिव्या कुमारला या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि ते निमंत्रण स्वीकारलं आणि निश्चितपणे येणारे 10 दिवस जे आहेत नवरात्राचे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं दिव्य कुमारच्या ताळावर सगळे आमचे घोडबंदरवासी या ठिकाणी दांड्या खेळणार. नक्कीच दिव्य कुमार, ज्याला गरबा प्रिन्स म्हटलं जातं, तो यावेळी या घोडबंदर रोडवर असणार आहे आणि भव्य दिव्याची ही तयारी सुरू असलेली आपण पाहतोय. 10 दिवस हा जो नवरात्र असणार आहे आणि गरबा प्रेमींसाठी, या घोडबंदर वासियांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. पूर्वेश सरनाईक यांनी आता जशी माहिती दिली आणि ही सगळी परिस्थिती ते बघतायत, ही सगळी तयारी ते बघतायत. लाखो पासेस जे आहेत ऑलरेडी या घोडबंदर वासियांना गेलेले आहेत आणि यावेळी हा जो संपूर्ण हे जे 10 दिवस आहेत या घोडबंदर वासियांसाठी ही पर्वणी आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी या मैदानावर हा सगळ्यात मोठा गरबा जो आहे तो या भागातला होताना आपल्याला दिसणार आहे आणि गरबा प्रिन्स ज्याला म्हटलं जातं दिव्य कुमार, तो यावेळी इथे असणार आहे आणि घोडबंदर वासियांना यावेळी ही एक अनोखी, एक भव्य दिव्य अशी पर्वणी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तयारी सुरू आहे, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही तयारी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की 22 तारखेपासून या नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये आणि पुढील 10 दिवस म्हणजे 22 पासून पुढील 10 दिवस जे आहेत ती ही संपूर्ण हा इथे गरबा असणार आहे, हा इथे नवरात्र असणार आहे आणि गरबा प्रिन्स दिव्य कुमार इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या गाण्यांच्या तालावर हे सगळे घोडबंदर वासीय आपल्याला थिरकताना दिसणार आहेत. ही सगळी तयारी आपण इथे पाहतोय. हा भव्य दिव्याचा स्टेज पाहतोय. हे प्लॅटफॉर्म लाखो स्क्वेअर फूटचं हे जे प्लॅटफॉर्म आहे ते इथे उभारण्यात आलेलं आहे. अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी आहे आणि 22 तारखेपासून या नवरात्राला, या गरब्याच्या या उत्सवाला इथे या घोडबंदर रोडवर, या बोरीवडेच्या या मैदानावर सुरुवात होणार आहे आणि याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.